गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. ॐ रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपी च माला दंडकमंडलूधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषनयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार जगवदन गजवदन शिवकुमर एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुण मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असते माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचिया नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रयेन मेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोट झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आकुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले करता आणि करविता. तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्था मीपणाची नसेची ऐसे ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी रागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले जानी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलाविती मान. तयाचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतले काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोथ प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरुणी जय भजती होय त्याची मनोरथपूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे। अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसले समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघासी बैसवोनी दोहोवरी तिसरे वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज अभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्य मुख करुणी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80,000 नगरे आम्ही देखिली मग तेथोनी सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जियेचे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनी या झाले ते पासूनी या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासूनी 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरे ठेवुनी कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्ती परिचोत द्वितीयोऽध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोऽध्याय श्रीरस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणे ज्याची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी बसती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेले या परतोनी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथोनी निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यासव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीशी जाणुनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग याग अधिक काही चोळप्पानी केले नाही फरी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदना ते तयाचे देखोनी भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ ते पासूनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्षा सोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गृहावरती
आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, ही आपुल्या नगरात यती विख्यात पातले, वार्ता ऐसे ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी, फार दिवस झाले, परी आता श्रुत पाही, आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटोत या इतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी, आत्ताच देती दर्शन, राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली, दुरी चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली, षोडोपचारे पुजली, स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरा प्रवेश तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी